रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता त्वरित घ्या, अन्यथा नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उबाठाच्या वतीने लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला आहे. लोणार शहरातील रमाई घरकुल योजनेअंतर्गत मुख्याधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घाईघाईने 50,000 रुपयांचा पहिला हप्ता घरकुल लाभार्थ्यांना दिला आहे. त्यानंतर लाभार्थ्यांनी घरांचे नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली. या घटनेस 5 महिने उलटून गेले तरी अद्याप पुढील हप्ता त्यांना मिळालेला नाही. नगर परिषदेने पहिला हप्ता विधानसभा निवडणुकी अगोदर गडबडीत का होईना पण दिला आणि तो दिला म्हणजे प्रशासनाने सर्व कागदपत्रांची पूर्तता, नियम अटी, घरांचे सर्वे करूनच व संपूर्ण अभ्यासूनच दिलेला आहे. मग दुसरा हप्ता देण्यास काय हरकत आहे, असा सवाल शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उपस्थित केला जातोय. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने संबंधित घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ अनुदानाचे वितरण करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुका प्रमुख तारामती जायभाये व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने लोणार नगरपालिकेला देण्यात आला आहे. MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार. परिषदेच्या हद्दीतील बौद्धवाडा या परिसरामध्ये इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर तिथल्या 162 घरांना 50,000 हजाराचा रमाई आवास योजनेचा चेक देण्यात आला. तेथील लोकांनी तो चेक घेतला आणि आपले आपले घर तोडून आजच्या घडीला त्यांना दुसरा हप्ता मिळाला पाहिजे, परंतु नगरपालिकेने त्यांचा दुसरा हप्ता थांबवला. यांनी पहिला हप्ता दिला, सगळ्या नियम अटी बघून, सगळ्या शर्ती बघून, त्यांचे कागदपत्र बघून, तिथे सर्वे करून, सगळ्या गोष्टींची शहानिशा करून त्यांना पहिला हप्ता दिला होता. आणि आता त्यांना नोटीस देण्यात आली की आपल्याला दुसरा हप्ता मिळणार नाही, तुमचे घर अशा अशा परिसरात आहे. हे चुकीचं आहे. यांनी सुरुवातीला सगळे संपूर्ण तपासण्या केलेल्या होत्या आणि आता त्या लोकांनी आपापले घर तोडलेले, ते बेघर झालेले, ते छतहीन झालेले, आज त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे आणि नगरपालिकेचा मनमानी कारभार त्यांना दुसरा हप्ता देत नाहीये. म्हणून आम्ही मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन देण्यासाठी आलो. येत्या 15 दिवसामध्ये त्यांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, अन्यथा 15 दिवसानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व सर्व लाभार्थी या नगर परिषदेच्या द्वारावर, गेटवर आम्ही हे आंदोलन करू. ना इथून कुणाला जाऊ देणार, ना कुणाला येऊ देणार.